देवाने कृपा केली, पण तुम्ही त्या कृपेला जीवनाचं केवळ एक साधन मानलं, पण कृपा मात्र विसरला. काय रे, मुलीला दत्तक घेतलं तेव्हा ती तुमची होती, आणि तुम्हाला मुलगा झाला तर ती लगेच परकी झाली का? खरंय स्वामी, पुत्र मोहाने आम्ही अंध झालो. हाच तुमच्या समोरचा प्रश्न उभा आहे, त्या दिवसाचं फळ आहे. आमचं मूल येणार हे कळल्यावर आम्ही बदललो. आनंदाच्या भरात आम्ही स्वार्थी झालो आणि त्या निरागस मुलीकडे पाहण्याची आमची दृष्टीच बदलली. आता आपलं स्वतःचं मूल येणार आहे. आपल्या रक्ताचं, आपल्या वंशाचं. नाव, घर, संपत्ती, पैसा सगळं काही त्याचंच असणार आहे. अगं, हिला पण आपणच आणली ना घरी, देवाची कृपा मानून. देवाची कृपा होती म्हणूनच आता आपलं स्वतःचं मूल येत आहे. ही तर फक्त साधन होती. म्हणजे आता आपलं घर आपल्यासाठीच. परक्याला ठेवून आपल्याच मुलाच्या हक्कावर सावली कशाला टाकायची? आणि त्या रात्री आम्ही ठरवलं त्या मुलीला आमच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं. आम्ही मीच पुढाकार घेतला आणि त्या निरागस जीवाला अंधाऱ्या जंगलात सोडून मी निघून आलो. स्वामी आम्हाला माफ करा. आमच्या हातून खूप मोठी चूक झाली. गोवर्धन, तुम्ही तुमच्या स्वार्थाकरता त्या लहानग्या जीवावर अन्याय केला. ह्या रात्री तिच्या डोळ्यात प्रश्न होते. आई, मी काय चूक केलीये? असा निशब्द सवाल तिचे डोळे करत होते. पण मी मात्र त्या डोळ्यांकडे पाहायलाही धजावले नाही. त्या रात्री तुम्ही केवळ एका मुलीला दूर केलं नाही, तर तुमच्यातली करुणाही दूर केली. स्वामी आम्ही पाप केलं. स्वार्थाच्या आहारी जाऊन आम्ही निरागसतेचा बळी घेतला. हा काळा रंग दिसतोय का? हा काळा रंग त्या रात्रीचा परिणाम आहे. ज्या क्षणी तुम्ही त्या मुलीला दुरावलं, त्या क्षणी तुम्ही तुमच्या कर्मावर काळा डाग लावून घेतला. आता काय करायचं आम्ही स्वामी? हा डाग कसा पुसायचा? डाग पुसला जाऊ शकत नाही, तो केवळ प्रायश्चित्ताने धुतला जाऊ शकतो. जिला दूर केलाय तिला तिचा न्याय परत द्या. स्वामी आम्हाला क्षमा करा. आता आम्ही काय करावं, उपाय सांगा. लक्षात ठेव, जोपर्यंत तुम्ही तिला न्याय देत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यातलं संकट टळणार नाही. पण ती मुलगी आम्हाला सापडणार कुठे स्वामी? ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. वाचवा अंबिका. गुरुवर्या, अंबिका, काय झालं? पुन्हा भयानक स्वप्न पाहिलंस का? हो, पण हे स्वप्न वेगळं होतं. म्हणजे
मला दिसलं की एका माणसाला एका खोलीत बांधून ठेवलंय. तो माणूस सुटण्यासाठी खूप धडपड करतोय, मदतीसाठी आर्तपणे बघतोय. आधी मला चेहरा दिसला नाही, पण नंतर दिसलं की तो चेहरा गोवर्धन गुरुवर्यांचा होता. काय? गोवर्धन गुरुवर्य? हो, कदाचित तू त्यांचा विचार करत झोपली असशील. ते आत्ताच भेटून गेलेत ना आपल्याला, आणि त्यांचा मुलगा त्यांच्याशी चुकीचं वागतोय हे तुझ्या मनाला फार लागलंय, म्हणून असं स्वप्न पडलं असेल. नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. मला असं वाटतंय की ते आपल्याला मदतीसाठी बोलवतायत. ते बोलतायत की अंबिका, मला वाचव. अंबिका, अगं स्वप्न आहे हे, मनाचे खेळ असतात असे. असतील हो, पण मला थोडं हे विचित्रच वाटतंय. मला वाटतंय की ह्या स्वप्नांमागे काहीतरी संकेत आहे. कदाचित स्वामींनीच तर नाही ना असं केलं की गोवर्धन गुरुवर्यांना तुम्ही भेटायला जा, त्यांना तुमची गरज आहे. कधी कधी देव शब्दाने नाही हो, तर स्वप्नामार्गे संकेताद्वारे बोलतो. बरं ठीक आहे, आता खूप रात्र झाली, आता जाणं योग्य वाटणार नाही. आपण सकाळी जाऊया. आता तू शांत झोप. अहो, झोप. अंबिका, चल. कुठे? तू अशी रात्रभर विचार करत बसण्यापेक्षा आपण जाऊया आणि बघूया. जर हा संकेत असेल तर दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. हो ना, मला सुद्धा हेच वाटतंय की आपली त्यांना गरज आहे. हो, कधी कधी उशिरा पोहोचणं ही पाप ठरतं. चल. स्वामी देवा, होलिका दहन तर उद्या आहे. तुम्ही आत्ताच का लाकडं गोळा करताय? आम्ही फक्त होलिका दहनाची नाही तर अनेक गोष्टींची तयारी करतात. होलिका दहनाच्या दिवशी आम्हाला अनेक लोकांना उपदेश द्यायचे आहेत. काहींना धडा शिकवायचा आहे, तर काहींचा उद्धार करायचा आहे. उद्धार आणि धडा एकाच वेळेला? शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे सगळं काय होऊन बसलं? स्वामी, आमचं चुकलं. खरंच आम्ही खूप मोठी चूक केली. पण आता तुम्ही आम्हाला यातून वाचवा. आम्ही आरडाओरडा केला नाही, कुणाला मदतीला बोलवलं नाही. कारण मुकुंदाने आम्हाला या खोलीत कोंडून ठेवलंय हे जर गावात कळलं तर आमची नाचक्की होईल. घराचं नाव, प्रतिष्ठा म्हणून आम्ही गप्प बसलो. पण आमचं गप्प बसणंच आमचा सगळ्यात मोठा अपराध झाला. कारण अन्याय सहन करणं म्हणजेच अन्यायाला संमती देणं. स्वामी आता धावून या आणि आम्हाला यातून सोडवा. गुरुवर्य, काही झालंय का? तुम्हा दोघांना स्वामीने पाठवलं ना? स्वामींनी नाही. अहो, पण झालं काय? मुकुंदाने आम्हाला या खोलीत कोंडून ठेवलंय. बाहेर लोकांना कळू नये म्हणून आम्ही दोघं गप्प बसलो होतो. म्हणजे ते स्वप्न? स्वप्न? कसलं स्वप्न? आणि एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? मला एक स्वप्न पडलं. त्यात दिसलं की तुम्हाला बांधून ठेवलंय.
आणि तुम्ही मदतीसाठी खूप धडपडताय. आधी चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण जेव्हा दिसला तेव्हा कळलं की ते तुम्हीच आहात. तरी आम्हाला वाटलंच की हा कसला तरी संकेत आहे, म्हणून आम्ही लगेच आलो. स्वामींचीच कृपा आहे, त्यांनीच तुम्हाला इकडे येण्याची बुद्धी दिली. बरं झालं तुम्ही इथे आलात. आता आम्हाला इथून बाहेर काढा. राजेसाहेबांकडे जायचंय आणि त्यांना सगळं खरं खरं सांगायचंय. मुकुंद आणि सरस्वती आता झोपली असतील, हीच योग्य संधी आहे. चला आपण लवकर जाऊ आणि राजे साहेबांना सगळं खरं सांगू. गुरुवर्य, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. हो, आज जे काही सत्य आहे ना ते सगळं बाहेर येणार. स्वामी, स्वामी तुमचे मनापासून आभार. बाळा, तू आमच्या मदतीला धावून आलीस, पण आम्ही मात्र तुझ्यासोबत. अंबिका, मला माफ कर. गुरु दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडून एक वचन घेतलं होतं, पण आता मी तुला त्या वचनातून मुक्त करत आहे. पापाचं ओझं गुरु दक्षिणा असूच शकत नाही. गुरुवर्य, अंबिका, मला असं वाटतं आपण जास्त वेळ थांबणं योग्य नाही. चला, निघायला हवं. हो. थांबा. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरात घुसण्याची? तुम्हाला काय वाटलं आम्ही झोपलोय आणि तुम्ही संधी साधून माझ्या आई वडिलांना राजे साहेबांकडे घेऊन जाल? पण दुर्दैव आहे तुमचं, आम्ही जागेच होतो. आणि मुख्य दरवाजाचा जेव्हा आवाज आला तेव्हाच पाहिलं आम्ही तुम्हाला आत येताना. मुकुंदा, अरे आम्हाला जाऊ दे. तू चुकीचं वागतोयस. सत्य लपवून काहीही साध्य होणार नाहीये. गप्प बसा. मी माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही हे आधीच सांगितलंय तुम्हाला. तुम्हाला तुमची नाचक्की झालेली चालणार असेल, पण मी माझी बेआबरू होऊ देणार नाही. आणि तुम्ही दोघे मध्यरात्री माझ्या घरात शिरलाय. तुम्हाला दोघांना चोर ठरवून तुरुंगवास भोगायला लावेल. आत्ताच्या आत्ता शिपायांना बोलवेल इथे, कळलं? निघा. आणि तू, तुझे हे गुरुवर्य आहेत, यांना मी कोंडून ठेवलंय. तू वेळचे वेळी नियमितपणे मला चित्र काढून देत जा, नाहीतर यांचे खूप हाल होतील. तुझी ती चित्र मी माझी चित्र म्हणून राजे साहेबांकडे सादर करणार आहे. कळलं? निघा आता. मुकुंद भाऊ, तुमचं पाप हे जास्त काळ टिकणार नाहीये. एक ना एक दिवस लोकांसमोर येईलच. गप्प बस. जर तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर जीव घेऊ आम्ही तुमचा, लक्षात ठेव. जा, पण लक्षात ठेवा, इथून सत्य बाहेर जाणार नाही. कळलं? अंबिका, चल. स्वामी, आम्हाला आमची चूक कळली आहे. आता आता आम्हाला प्रायश्चित्त करू दे. प्रायश्चित्ताचा मार्ग दाखवा. आम्ही अहो, मला आता हे सहन होत नाहीये. अहो, ते मुकुंद भाऊ
त्यांनी गुरुवर्यांना खोलीत कोंडून ठेवलंय, त्यांच्यावर अत्याचार करतायत आणि आपण काहीच करू शकत नाही आहोत। या उलट मलाच माझ्या चित्रांचा पुरवठा करावा लागतोय त्यांना। अहो, माझ्या कलेचा ते स्वार्थासाठी उपयोग करून घेतायत। हे असंच असतं, सत्य गप्प बसलं की असत्य माजतं। अंबिका, अगं मला सगळं कळतंय, पण उतावीळपणाने काय बिघडू नये ना म्हणून आपण तिथून निघून आलो। अंबिका, ते बघ, ते बघा, चित्रात स्वामी दिसतायत। स्वामी, अहो गुरुवर्यांवर अन्याय होतोय आणि आम्ही असहाय्य आहोतो। असहाय्य नाहीस तू, आता तुला स्वतःची भूमिका घ्यावी लागेल। मुकुंदच्या अन्यायातून स्वतःची सुटका करावी लागेल आणि गोवर्धनची, जो सत्याची कास धरतो त्याने परिणामांची चिंता करू नये। म्हणजे आम्ही पुढे पाऊल टाकलं पाहिजे। भीतीतून मुक्त व्हा, सत्यासाठी उभं राहणं हीच खरी भक्ती आहे। भक्ती म्हणजे केवळ नम्रता नाही, धैर्य सुद्धा आहे। अहो, हे संकेत आहे, आता थांबून चालणार नाही। हो, आपण राजे साहेबांकडे जाऊया आणि त्यांना सगळं सत्य सांगूया। तेच मुकुंद भाऊचा बंदोबस्त करतील। हो, आता सत्यासाठी उभं राहावंच लागेल। राजेसाहेब, आपण आम्हाला इथे बोलवण्यामागचं कारण? मुकुंद, अंबिका आणि निरंजनने आम्हाला सत्य काय ते सांगितलंय। तू जे चित्र आम्हाला दिलंस त्याविषयीचं सत्य आम्हाला समजलं आणि त्यानंतरचा घटनाक्रमही आमच्या निदर्शनास आलाय। राजेसाहेब, हे सगळं खोटं आहे। ही कोण कुठली मुलगी, हिच्या चित्रावर मी मोठा होणार? राजेसाहेब, मी या राज्याचे थोर राजचित्रकार गोवर्धन यांचा मुलगा, त्यांची कला वारस म्हणून माझ्या रक्तात आहे। आता तुम्हीच ठरवा की खरा कलाकार कोण। महाराज, गोवर्धन राव हे राजचित्रकार आहे, त्यामुळं त्यांच्या मुलांच्या अंगात ही कला असणं हे स्वाभाविकच आहे। त्यांना चित्र चोरायची गरज पडेल असं वाटत नाही। राजेसाहेब, अहो ते खोटं बोलताय। ते चित्र मीच काढलंय आणि आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी हे चित्र खोटं, स्वतः नाव कमवण्यासाठी आमच्यावर आरोप करतेस, तेही राजे साहेबांसमोर हे धाडस? राजेसाहेब, अहो मी खरंच सांगते, अहो त्या दिवशी ते औषध घेण्यासाठी आमच्या घरी आले होते आणि अहो, हे कधी झालं? ह्या खोटं बोलतायत। राजेसाहेब, खरंच ऐका। अंबिका, अगं शांत हो। राजे साहेबांसमोर असं वाद घालणं योग्य नाही। पण शांत हो। राजेसाहेब, माफ करा, पण हे सर्व आरोप निराधार आहेत। मी माझ्या बाबांना, म्हणजे या राज्याचे थोर राजचित्रकार आणि यांच्या म्हणण्यानुसार यांचे गुरुवर्य यांना साक्ष द्यायला इथे घेऊन ये। त्यांच्या साक्षीवर तरी तुम्ही विश्वास ठेवाल, म्हणजे विनंती आहे। शिवशंकर शंभा, फक्त बोला चालेल, विश्वास कशाला? आज होळी पौर्णिमेचा दिवस आहे, सत्य आणि असत्याची परीक्षा घेण्याचा योग्य दिवस। या दोघांनाही स्थानावर येऊ द्या, सर्वांसमोर आमचं चित्र काढू द्या। काय खरं आणि काय खोटं हे सर्वांसमोर आहे।
जशी आपली आज्ञा स्वामी. आम्ही जाहीर करतो, आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी स्थानावर अंबिका आणि मुकुंद हे दोघेही स्वामींचं चित्र रेखाटत. निर्णय सर्वांसमक्ष होईल, बंद दाराआड निर्णय होणार नाही. आजची संध्याकाळ ही केवळ चित्रकलेची नसेल, तर धर्म आणि अधर्माच्या संग्रामाची असेल. आम्ही जाहीर करतो, आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी स्थानावर अंबिका आणि मुकुंद हे दोघेही स्वामींचं चित्र रेखाटत. निर्णय सर्वांसमक्ष होईल, बंद दाराआड निर्णय होणार नाही. आजची संध्याकाळ ही केवळ चित्रकलेची नसेल, तर धर्म आणि अधर्माच्या संग्रामाची असेल. अहो, आता काय करणार तुम्ही? तुम्ही ते चित्र काढलं नव्हतं हे आपल्या दोघांनाही माहिती आहे. जर तसंच्या तसंच तुम्ही चित्र काढू शकला नाहीत तर आपण हरलो. ही अशी परीक्षा घेतली जाईल मी विचारच केला नव्हता. खरंच स्वामींनी आपल्याला गोत्यात आणलं. नाही, मी हार मानणार नाही. माझं राजचित्रकाराचं पद मी अबाधित ठेवीन. पण कसं? हे तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही हे चित्र काढू शकणार नाहीत. एकच चित्र काढायचंय ना. मी कदाचित तिच्या इतका उत्तम चित्रकार नसेल, पण तिच्या चित्राची नक्कल मी उत्तम करू शकतो. नक्कल? हो, मी इतका सराव करेन, हुबेहूब त्याच रेषा, ती चावली, तेच रंग, कुणी ओळखूच शकणार नाही की ती नक्कल आहे. जिंकायचं असेल तर भावना नाही, तर तंत्र महत्वाचं. पण स्वामी ओळखणार नाहीत. स्वामीच काय, कोणीच ओळखू शकणार नाही. कोण उजवा आणि कोण डावा. चित्र जर सारखं असेल तर फरक कसा कळणार? आता वेळ वाया घालून चालणार नाही. रंग, रेषा, हुबेहूब सगळं सारखं. आता आपल्याला जिंकायलाच हवं. पराभव हा शब्दच माझ्या आयुष्यात नाही. आत्ताच सरावाला लागायला हवा. चला. स्वामी देवा, सगळी तयारी झालीये. आज होलिका दहन आहे. आज फक्त लाकूड जळणार नाही, तर सत्य आणि असत्याची परीक्षा होणार. अंबिका, मुकुंद, तुम्ही दोघांनी आज आमच्या सर्वांसमोर चित्र काढायचं. करा सुरुवात. श्री स्वामी समर्थ. तेव्हा आज जर यांचं बिंग फुटलं तर मी सगळं गमावून बसू. अहो, आज तुम्ही दिवसभर सराव केलाय, त्यामुळे आत्मविश्वासाने सुरुवात करा. मुकुंद, तुझ्या खोटेपणाची साक्ष तू काढलेलं चित्र दे. आणि तू कुणाला कोंडून ठेवलायस हेही समोर आहे.
आज अग्नी निर्णय देईल. जे सत्य आहे ते उजळून निघेल आणि जे असत्य आहे त्याची राख होईल. गोवर्धना, अरे तुम्ही अरे मित्रा, नृसिंहभान अगदी योग्य वेळी धावून आलास बरं. हे बघ मी योग्य वेळी योग्य ठिकाणी येतोच. आता मुकुंदच्या अत्याचाराची वेळ संपली आहे. त्याच्या शिक्षेचा काळ सुरू होणार आहे. पण त्याकरता तुम्हा दोघांना साक्ष द्यावी लागेल. पण भाऊजी त्यासाठी आम्ही पात्र आहोत का? हे बघ, पश्चात्तापाने मन शुद्ध होता. पश्चात्ताप हीच प्रायश्चित्ताची पहिली पायरी आहे. तुम्ही दोघांनी अंबिकाला न्याय देण्याची तयारी दाखवली. तुमच्या मुलाला सुधारण्याची तयारी दाखवली. म्हणून ही दारं उघडली. तुम्ही दोघं आता ताबडतोब स्वामी स्थानावर जा आणि सगळ्यांसमोर काय ते खरं सांगून टाका. जा. बर. अहो ते बघा, वाळवी निघून गेलीये. हो ना, सगळी नाहीशी झाली. वाळवी घराला नव्हतीस. वाळवी तुमच्या विवेकाला होती. विवेक शुद्ध झाला, वाळवी गेली. जा जा, लवकर जा. मित्रा, अगदी देवासारखा धावून आलास बघ. आनंदी, म्हणजे स्वामीच माझ्या मित्राचं रूप घेऊन आले होते आपल्याला सोडवायला. धन्य आहात तुम्ही स्वामी. आनंदी, चल आता स्वामी स्थानावर जाऊन सगळं खरं काय ते सांगूया. चल. अप्रतिम, दोन्ही चित्र अगदी तशीच आहे. पहा, मी काढलेलं हुबेहूब चित्र. आता सांगा, आमच्यात कोण सरस? आधी जे चित्र काढलं होतं ते कोणी काढलं, कसं ठरवणार? मुकुंद, नक्कल आणि सर्जनशीलता यात फरक असतो. नक्कल हात करतो आणि सर्जनशीलता हृदयातून उतरते. शिव शंकर शंभा. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी.
शिव शंकर शंभो. मुकुंद, तू सराव करून नक्कल केलीस. तुझ्या चित्रात तुझा स्वार्थ दिसतो आणि अंबिकाला चित्रात भक्ती आणि कलेचा संगम आहे. इथं समर्पण उतरलं म्हणून हे चित्र जिवंत झालं. स्वामी, अंबिका तुमची भक्त आहे म्हणून तुम्ही चमत्कार करून तिला जिंकवलं आणि मला हरवलं. आम्ही अंबिकाच्या बाजूने कौल दिला असं म्हणणं तुझं. सर, तुझ्या आई वडिलांनी सुद्धा हिची बाजू घेतली तर त्यांना खोटं ठरवशील. श्री स्वामी समर्थ. आई बाबा, तुम्ही इथे कसे? राजे साहेब, आम्ही इथे सत्य सांगायला आलो आहोत. मुकुंदाने आम्हाला खोलीत कोंडून ठेवलं होतं. अंबिकाच्या कलेचा गैरवापर करून स्वतःचं नाव कमवण्याचा प्रयत्न केला होता त्याने. राजे साहेब, आम्ही चूक केली आहे, पण उशिरा का होईना जागे झालोय. मुकुंद, हे सत्य आहे का? त्याला अटक करा. आता वेळ आली आहे सत्य उलगडण्याची. अंबिका, तू गोवर्धनची केवळ शिष्या नाहीस तर याची वारसदार देखील आहेस. अंबिका, आम्हाला माफ कर. आम्ही तुला नाही ओळखलं. आमच्याकडून तुझ्यावर अन्याय झालाय बाळा. आई बाबा, माझ्या मनात कोणताही राग नाहीये. या होळीमध्ये सगळा राग द्वेष सगळं जळून जाईल. अंबिका ही गोवर्धनची खरी वारसदार आहे. आम्ही कायम तुला संकेत देत होतो पण तू ओळखला नाहीस. तू मला मात्रा देतोयस खरी, पण त्याचा मोबदला देण्याकरता माझ्याकडे काही नाहीये. मी फक्त सत्य समोर आणण्याचं काम केलंय. आता तुझा मुलगा आहे, त्याचं काय करायचंय तू ठरव. स्वामी, त्या रूपात पण तुम्हीच? आम्ही आमच्या भक्ताला कधीच एकटा सोडत नाही. स्वामी, स्वामी आशीर्वाद द्या. या घरात कलेचा वारसा अंबिकाच्या मुलाच्या रूपाने चालू राहू दे. अंबिका आणि निरंजन, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्ती होईल. पण कलेला संघर्षाचा शाप असतो. तुमच्या मुलाला त्याच्या वयाच्या 10व्या वर्षी एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. स्वामी, मी तुमची भक्त आहे.
तुम्ही आता जसे आमच्या पाठीशी आहात ना, तसेच 10 वर्षानंतर आमच्या मुलाच्या पाठीशीही उभे राहा, ही खात्री आहे मला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आपण होळी प्रज्वलित करा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव शंकर शंभो. स्वामी, अहो हे काय करताय तुम्ही? म्हणजे ह्या माठातलं पाणी त्या माठात ओतताय, असं का? हा माठ नाही, खडा आहे, खडा. मला वाटतं स्वामी देव कुणा भक्ताच्या भल्याची रचना आखत असणार. हो, पण माझ्या भल्याची रचना कधी करणार आहेत कोण जाणे. इतक्या वेळा संधी दिली तुला. संधी? स्वामी, नेहमी मला अद्दलच घडवलीत तुम्ही. संधी दिली म्हणे. नाही हं कपिलाताई, दरवेळी तुम्ही तुमच्या मूर्खपणापायी मिळालेली संधी गमावलीत. संधी म्हणजे केवळ लाभ नाही, परीक्षा असते कपिले. आज पुन्हा एकदा संधी देतोय. खरंच स्वामी? हो, पण लक्षात ठेव, घडा जेव्हा भरलेला असतो तेव्हा शांत असतो आणि जेव्हा रिकामा असतो तेव्हा आवाज करतो. चला आमच्या बरोबर. हो चला. थांब थांब, या दाराच्या आत भरपूर सोनं आहे. तुम्ही आज जाऊन तुम्हाला हवं तेवढं सोनं घेऊन बाहेर येऊ शकता. अट मात्र एकच, आतमध्ये फक्त एकदा जाता येईल. एकदा बाहेर आलं की परत जाता येणार नाही. पहिले कोण जाणार? मी जाते. सोनं 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 सोनं. वा वा वा, सोन्याचे बेटा, एवढं सगळं सोनं. कपिले, आयुष्यात आता कसलीच ददात नाही. आयुष्य एकदम सुखात जाणार आता. आता हे सगळं एका गोणीत भरतो आणि आम्ही सगळं बाहेर घेऊन जातो. अरे बापरे, तिथे पण आहे. सोनं 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 सोनं. कुठून करू सुरुवात? कुठून करू सुरुवात? सोन्याच्या विटेपासून करते. सोन्याची वीट, सोन्याची वीट, सोन्याची वीट. अजून सोनं? हे सोनं काही कमीच होत नाहीये. नाही, आम्ही अजून भरणार. काय ग, बाहेर येणार आहेस की आताच थांबणार आहेस? आले आले. सोनं
झालं का समाधान? नाही ना स्वामी, अहो अजून खूप सोनं आहे, पण गोणी एकच होती ना, त्यामुळे सगळं काही घेता आलं नाही सोनं. कपिला ताई, अहो एवढं मिळालंय ना, मग राहा की समाधानी. अहो 7 जन्माला पुरेल हे तुमच्या. सुंदरे, आता तू जा. स्वामी देवा, नको, मला आता कसलाच मोह राहिलेला नाही. अगं जा, हवं तर जे सोनं आणशील ते गोर गरिबात वाटून दे. जा. स्वामी देवांना माहितीये मला मोह नाही. आयतं काही देणं त्यांना मान्य नसतं तर मग मला का पाठवताय? नक्कीच काहीतरी कारण आहे यामागे. सुंदरे, आता तू जा. स्वामी देवा, नको, मला आता कसलाच मोह राहिलेला नाही. अगं जा, हवं तर जे सोनं आणशील ते गोर गरिबात वाटून दे. जा. स्वामी देवांना माहितीये मला मोह नाही, गरजही नाही. आयतं काही देणं त्यांना मान्य नसतं तर मग मला का पाठवताय? नक्कीच काहीतरी कारण आहे यामागे. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, मी काय करू? काय अपेक्षित आहे तुम्हाला? कपिला ताईंसारखं सोनं बाहेर नेऊ का? मला एकाच वेळी जास्तीत जास्त सोनं बाहेर नेलं पाहिजे, जेणेकरून मी गोर गरिबांना मदत करू शकेन. सुंदरा मावशी, हे काय? अहो रिकाम्या जाताना बाहेर येणार की काय? सोनं नाही घेतलं की काय तुम्ही? आम्हाला का सुचलं नाहीये? मला वाटतं सुंदरा मावशी अख्खी खोली रिकामी करतील. वा सुंदरा मावशी, काय सुंदर कल्पना सुचली तुम्हाला. ही स्वामी देवांचीच लीला आहे. हे सोनं काही कमी होणार नाहीये, पण आता जेवढं मिळालंय ना ते गोर गरिबांमध्ये वाटता येईल. श्री स्वामी समर्थ. नाही नाही नाही, हे सगळं सोनं माझं आहे, माझं आहे, माझं आहे सगळं सोनं.
मी पुन्हा जाते, पुन्हा आणते. त्या सुंदरासारखं टोपलीत सोनं भरतो आणि बाहेर फेकतो, म्हणजे आम्हालाही जास्त सोनं मिळेल. या थैल्यांमधनं फुलं कशी पडतात? या थैल्यांमधनं फुलं होती की काय? त्याचे बघतो. फुलं नसणार. नाही, सोनच आहे. मग फुलं का पडतात? हा, फुलं. काय आहे? सगळी फुलं झाली आहेत. या गोणीत आम्ही सोनं भरलं होतं. नाही कपिले, याच्यात नक्की सोनं असणार आहे. हा, याच्यातही फुलं झाली. इथेही फुलं. स्वामी, तुम्ही पुन्हा फसवलत ना मला. तू नियम भंग केलास. एकदा बाहेर येऊन नाही परत आत गेलीस. नियम मोडलास. आणि कपिले, जे सुंदरने केलं ते तूही करू शकले असतेस. संधी एकच, फरक फक्त विचारांचा. तुम्हाला वाटतंय की तुम्हाला आयुष्य काही देत नाही, पण तुम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या संधीचं सोर तुम्हाला करता येतं की नाही यावर सगळं अवलंबून असतं. आणि त्याकरता अंतःकरण शुद्ध लागतं. कपिले, सोनं तुलाही मिळालं होतं, पण तुझा लोभ आडवा आला आणि म्हणून त्या सोन्याची फुलं झाली. स्वामी देवा, हा घडा, ते सोनं, हे सगळं नक्की कुणाला उद्देशून बोलताय? घडा भरतोय आणि ज्याच्या करता भरतोय त्याला वेळ आल्या कळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आली, शिकार आली. राम राम भाऊ. राम राम. ह्या गावात अगोदर तुम्हाला कधी पाहिलं नाही. पहिल्यांदाच आलात का अक्कलकोटमध्ये? हो, पहिल्यांदाच आलोय. माझं नाव नामदेव. मी अक्कलकोटमध्ये पोचलो का? हो, हे अक्कलकोटच आहे. हे काय अक्कलकोटची वेस? श्री स्वामी समर्थ. तुम्ही दमला असाल, फार दूरचा प्रवास केलेला दिसतोय. थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणतोय. हे घ्या, पाणी प्या. खूप उपकार झाले तुमचे, तुम्ही पाणी दिलं. घ्या दादा, धन्यवाद. खूप उपकार झाले तुमचे. अहो, यात उपकार कसले? प्रवासी हा देव माणूस असतो. बरं, अक्कलकोटमध्ये काय काम काढलं? मला माझ्या साधू महाराजांनी सांगितलंय, जोपर्यंत गुरु माझ्या आयुष्यात येत नाहीत तोपर्यंत माझा उद्धार नाही.
श्री स्वामी समर्थ हेच माझे गुरु आहेत. त्यांना प्रसन्न करायला आणि त्यांचं दर्शन घ्यायला मी इकडे आलोय आणि त्यांच्या चरणी शरण जावं हीच माझी इच्छा आहे. भोळा आहे आणि श्रीमंतही. स्वामी देवा, आरतीची वेळ झाली. स्वामी, अहो हे काय करताय? हे घे, कर आरती. देवा, अहो रिकाम्या ताटानं कशी करायची आरती? अगे देवाला वस्तूंची गरज असते, भावनेची गरज असते. एक वेळ ताट रिकामा असला तरी चालेल, पण मन रिकामा नको. शिव शंकर शंभा. पण भाऊ, मी अजून स्वामींना पाहिलंच नाही. मी स्वतः स्वामी भक्त आहे, पण एक गोष्ट आहे, स्वामी सहज कुणाला दर्शन देत नाही. त्यासाठी ना मोठी साधना करावी लागते. खरंच? मला सांगा ना, कशी करायची ती साधना? सगळ्यात अगोदर मोह त्याग करावा लागेल. तुमच्या जवळचं सगळं सोनं, अंगठ्या, माळ हे सगळं काढून ठेवावं लागतो. आणि बरं पुढे अजून? ह्या झाडाखाली माझाही उद्धार झाला. मीही इथेच नामस्मरण केलं. मी न थांबता न थकता स्वामींचं नामस्मरण करत झाडाभोवती प्रदक्षिणा घातल्या. स्वामी प्रसन्न झाले, त्यांनी मला इथेच दर्शन दिलं. म्हणून मी रोज इथे येतो. अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करतो. आणि मला सुद्धा साधना लगेच सुरू करायची. स्वामी दर्शनाची मला आस लागली. हे दागिने कुठे ठेवू? एका फडक्यात बांधून झाडाला टांगून ठेव. दर्शन घाला की काढून घे. पण एक भीती आहे बाबा. कुठली? तुम्ही नामस्मरण करत असताना दागिने कुणी चोरले तर? अहो मग एक काम करा, हे दागिने तुमच्याच जवळ ठेवा. माझं दर्शन झालं की मी तुमच्याकडून घेईन. तुम्ही इथेच असतात ना? हो, तसंही चालेल की. मी इथंच राहतो. माझं नाव गण्या. हे पिंपळवाडी गाव आहे, तिथंच असतो मी. तुमचं दर्शन झालं की या, दागिने घेऊन जावा. चांगलंच गंडवलं याला. चांगली कमाई झाली आज. स्वामीचं दर्शन याला सहजच झालं असतं, पण या मूर्खाला काय कळणार? सुंदरे, भक्तीत भाबडेपणा असावा, पण भक्तीत डोळसही असावी. कपिले, साप घेऊन कुठे निघालीस? साप? जा इथून. स्वामी, अहो कशी जाणार? साप आहे वाटेत. नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत. अगं सापाला सांगतोय, जा रे इथून. अब जा. पण स्वामी, माझ्या हातात दोरीच होती. दोरीचा साप कसा झाला अचानक? उचले. नाही नाही स्वामी, साप आहे, मी नाही उचलणार. अगं नीट बघ, दोरीच आहे ती, साप नाहीये. दोरीचही? स्वामी, अहो ही तर दोरी आहे, मग मला साप का दिसला? कारण तुझ्या समोर जो भास निर्माण केला जातो तू त्याला सत्य समजतो. म्हणून सतसत विवेक बुद्धी जागृत असायला हवी. भक्ती भाबडी असावी, पण डोळस असावी. तसाच एक रिकाम्या डोक्याने आला कल्पच्या विशेष. सुंदरे, आम्ही काय सांगतो नीट ऐक. जा. हो स्वामी देवा.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे देवा, यांच्या पायातून तर रक्त येते. श्री स्वामी समर्थ. क्षमा करा हा, मी तुमच्या साधनेत व्यत्यय आणला. बोला, काही हरकत नाही. अहो, तुम्ही अशा प्रदक्षिणा का घालताय? काय साध्य करायचंय तुम्हाला? स्वामी भेटावेत म्हणून माझ्या मार्गदर्शकाने मला सांगितले, त्यासाठी मोठी साधना करावी लागते. श्री स्वामी समर्थ. ही काय स्वामी लीलाय का? रिकाम ताट आणि आवश्यक गोष्टी. स्वामी देव ह्याच्याबद्दलच बोलत होते का? अहो, मग स्वामी देवांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वामी स्थानावर यायला लागेल. स्वामी देव तिथेच तर असतात. नाही, माझ्या मार्गदर्शकाने मला सांगितले की ते साधना केली तरच स्वामी प्रसन्न होतील. आणि स्वामींचं दर्शन मिळवायचं असेल तर हे कष्ट घ्यावेच लागतील. मला अडवू नका, मी आता थांबणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी देव याच्याबद्दलच बोलत होते. याने थेट स्वामी स्थानावर न येणं, इथे चढून बसणं, हा सगळा स्वामी लीलेचाच भाग आहे का? काही असलं तरी ह्याला हे सगळं करायला लागायला नको. स्वामी भक्त दिसतोय, दर्शन मिळालं पाहिजे साध्या सोप्या पद्धतीने. इतरांनाही मिळतं ना अगदी तसं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नाही नाही, मला याविषयी स्वामी देवांशी बोलायलाच हवं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, स्वामी देवा, वेशीवरनं एक भक्त आलाय. नामदेव नाव आहे त्याचं. भोळा भाबडा आहे. तुमच्या दर्शनासाठी आसुसलाय. अहो, त्यासाठी झाडाला प्रदक्षिणा घालतोय. इतका दमलाय तरी सुद्धा झाडाला प्रदक्षिणा घालतोच आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही त्याला दर्शन द्या. त्याचं तेवढं पुण्यच नाहीये, म्हणूनच रे वेशीवर अडकलाय तो. तो जे करतोय त्याचा वेडेपणा आहे आणि त्याला त्या वेडेपणापासून परावृत्त करण्याकरता मी तुला पाठवलं होतं. देवा, हो अज्ञानात येतो, पण जे काही करतोय ना ते अगदी मनापासून करतोय. देवा, माझ्यासाठी तरी दर्शन द्या हो त्याला. ठीक आहे, जा सांग त्याला स्थानावर यायला. देव दर्शन आम्ही. बहुतेक स्वामी देवच कुठल्याशा कारणामुळे त्याला येऊ देत नव्हते, पण आता मार्ग मोकळा केला. आता त्याला घेऊनच येते. सुंदरे, पूजा करायची तर सोळं नेसावं लागतं. लढाई लढायची तर लढाईचा गणवेश परिधान करावा लागतो. लग्नात लग्नाची वस्त्र परिधान करावी लागतात. भक्तीतही हाच नियम लागू आहे. आमच्या पर्यंत पोहोचायचं तर अपेक्षित प्रवेशिका तुमच्याकडे असावी लागते आणि नामदेवाकडे तीच नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे देवा, अहो मुंग्या चावतायत तुम्हाला. किती त्रास सहन करताय. थोडी विश्रांती घ्या हो. हे बघा, माझ्या साधनेत व्यत्यय आणू नका. श्री स्वामी. हे बघा, मी तुमच्या साधनेत व्यत्यय आणत नाहीये, पण स्वामी देवांचा निरोप आहे तुमच्यासाठी. स्वामींचा निरोप? काय निरोप आहे त्यांचा? स्वामी देवांनी तुम्हाला स्थानावर बोलवलंय. ते तुम्हाला तिथेच दर्शन देणार आहे. स्वामी इतक्या सहज कुणालाही भेटत नाहीत आणि त्यांना भेटण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अहो, पण हे कष्ट म्हणजे अंधपणे स्वतःलाच त्रास देणं. अहो चला, तुम्ही स्वामी देवांनी बोलवलंय तुम्हाला. नाही, तुम्ही माझी दिशा भूल करतायत आणि माझ्या मार्गदर्शकाने मला सांगितलंय साधना केल्याशिवाय स्वामींचं दर्शन नाही. अहो, किमान पाणी तरी प्या आणि स्वामी स्थानावर येऊनच तुमची साधना करा. चला
जोपर्यंत स्वामी दर्शन देत नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणी काहीही ग्रहण करणार नाही आणि साधना देखील थांबवणार नाही. श्री स्वामी समर्थ. भक्ती भाबडी असावी पण डोळस असावी. भक्ती भाबडी आहे पण डोळस नाही. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी देवा नामदेव काही ऐकतच नाहीये हो. मी किती त्याला सांगितलं पण तो थांबतच नाहीये. मी त्याला म्हटलं स्वामी देवांनी तुला बोलवलंय म्हणून, पण त्याचा विश्वासच बसत नाही. पाहिलंस त्याचा दर्शनाचा योग नाहीच आहे. आम्ही स्वतःहून बोलावलं तरी नाही आला. तेव्हा का आला नसेल? अहो एवढा भक्तिभाव आहे त्याच्यात. पुण्य संचय नसला की बुद्धी चालत नाही. चुकीचा हट्ट आहे त्याचा. स्वामी देवा हा माझा हट्ट समजा. भाबडाय होतो अगदी मनापासून करतोय. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट मान्य करावेच लागतात. तुला इच्छा आहे ना? ठीक आहे, देऊ त्याला दर्शन, पण एका अटीवर. कोणती अट? त्याने आम्हाला ओळखलं पाहिजे. दर्शन देणं आमचं काम, पण ओळखणं हे त्याचं कर्म. शिवशंकर शंभो.